तर आम्ही आज निघालो आहे खंडोबा टेकडी, खंडोबा मंदिर, बदलापूर पश्चिम. विघ्नेश पण निघालेला आहे. आज रविवार आहे, 24 तारीख आहे, 24 ऑगस्ट 2025. आज रविवार आहे. टेकडी मोठी आहे, 500च्या वर पायऱ्या आहेत जवळपास. निघूया साठी खंडोबा मंदिर, बदलापूर पश्चिम. किती घेतात? 50 रुपये नाही की शेअर आहे हे सगळं. खंडोबा देवस्थान आहे. आपण आता देवस्थानला जाणार आहे दर्शन घेण्यासाठी. तर आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवतो. माझ्या पाठीमागे पाहू शकतो बदलापूरला जाणारा हा रस्ता आहे आणि पुढे इकडे बारवी डॅमला जाणारा रस्ता आहे. समोर आहे तो बारवी डॅम. हा इकडे माळशेज घाट, माळशेजला जातो रस्ता. पूजेचं सामान घेऊ शकता तुम्ही, जवळपास मंदिराच्या पायथ्यालाच आहे. वरती भाविक जात आहेत, तुम्ही पाहू शकता. रविवारचा दिवस आहे. बाबा कुठलं मंदिर आहे? भानू देवीचं मंदिर.
बदलापूर शहराच्या अगदी जवळच कुशीत बसलेले हे गाव आहे मुळगाव. खंडोबा देवस्थान, छान असे टेकडी तुम्ही पाहू शकता. आजूबाजूचा परिसर आहे. बारवी डॅम आहे समोर. असे पाणी जाण्यासाठी अशी सोय केलेली आहे. लोखंडी जाळ्या लावलेल्या आहेत. आणि चांगली सोय केलेली आहे मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी. माझ्या पाठीमागे पाहू शकता मुळगाव आहे. साधारण 250 पायऱ्या चढून वरती आम्ही आलेलो आहे. निम्म्यावर आलेलो आहे. आमचे पाहुणे वरती गेलेले आहेत मंदिराला, दर्शनाला पोहोचलेले आहेत. साधारण 20 मिनिटं ते अर्धा तास लागू शकतो तुम्हाला वरती टेकडीवर जायला. उंबराचं झाड आहे. जागोजागी लाईटीची सोय केलेली आहे. सोलर दिवे लावलेले आहेत काही टप्प्याच्या अंतरावर. असे जे भाविकांना थोडं टेहळणीसाठी हे वातावरण आहे. टेहळणीसाठी बांधलेलं आहे. तिथे गवत आहे. पावसाचे दिवस गवत वाढलेलं आहे. इकडनं रोप आहे. मला वाटतं हा उतरायसाठी असणार आहे कदाचित. खाली हा पॅसेज आहे. इकडं पण खाली लोखंडी जाळी आहे. पायऱ्यात मला असं वाटतंय दोन्ही साईड. गवत असल्यामुळे थोडं झाकून गेलेलं आहे. इकडनं काहीतरी रस्ता वाटतं ना, असं खाली उतरायला. बारवी डॅम दिसला. बारवी डॅम पाठीमागे बारवी डॅम आहे. पायऱ्या बघा. आपण आहे आता मंदिराच्या अगदी जवळ. तटबंदी आहे. साईडला बघू शकता 85 डिग्री मध्ये. देवदर्शन घेऊ.
माझ्या प्राणाची आरती ओवाळू माळाचा बाणू चरणी लागती ओलाई माळीला हार घालती देवाला हार घालती पानवती मोरुळी गुण आवडीन गाती संध्याकाळी डंका झाला हुकम्याव गेला वाघ्या मुरळी आरती करतात खंडेरायाला नवखंडामध्ये याचं ठाण शोभे पठारी देवाचं शोभे जेजुरी येळपट बोलत भक्त लागल चरणी मस्तक मस्तक ठेवून देवा तुमच्या चरणाशी मल्हारी तुमच्या चरणाशी शरण आलो आता देवा तारामाशी पद्मदेवाच्या पायी पद्महारीच्या पायी पद्मदेवाच्या पायी मलेश्वर दैत्य देवानं घेतलं ठाई पितांबराच्या शेला शेला गगनी झळकला शेला गगनी झळकला घोड्यावर बसून माझा मल्हारी आला नामाची आरती गाऊन नाव तुझं घेतो देवा मी नाव तुझं घेतो झाले प्रत्यप्रत देवाच्या चरणी लागतो वारी तू घे देवा वारी तू घे सदा आनंद दे आ, आ, मल्हार 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 शिव अवतार धरीला पिवळा वाघी झाला हाती खर्ग खंड घेतला वरवर स्वार झाला चालला दैत्य शिकार लागतो तुझे पाया आरती वव्वाळू खंडेराया लागतो तुझे पाया आरती वव्वाळू खंडेराया लागल तुझ्या पाया आरती वव्वाळू खंडेराया पडल तुझ्या पाया भेट द्यावी गमाळ समया बाणू म्हाळसाचा भरतार बाणाईचा वर देवाचं पिवळं दिसतं भंडारा झल्लेन देवानं भांडार केला भांडार केला लागतो तुझे पाया आरती वव्वाळू खंडेराया पडतो तुझे पाया आरती वव्वाळू खंडेराया लागल तुझ्या पाया आरती वव्वाळू खंडेराया पडल तुझ्या पाया भेट द्यावी गमाळ समया सगुण निर्गुण शीताचा वल्लभ बाळ भगत होता प्रसन्न मल्लुखाना भेट द्यावी र खंडेराया द्यावी गमाळ सवया लागतो तुझे पाया आरती वव्वाळू खंडेराया पडतो तुझे पाया आरती वव्वाळू खंडेराया लागल तुझ्या पाया आरती वव्वाळू खंडेराया पडल तुझ्या पाया भेट द्यावी गमाळ समया शिवाजी पूजाया नरदुर्गाला गेला ह्याच्या भाकेला देव उठवला वाची येळकोट बोला भेट द्यावी र खंडेराया द्यावी गम्हाळ सवया लागतो तुझे पाया आरती वव्वाळू खंडेराया पडतो तुझे पाया आरती वव्वाळू खंडेराया लागल तुझ्या पाया आरती वव्वाळू खंडेराया पडल तुझ्या पाया भेट द्यावी गमाळ समया उगवला दिन भान देवाजीला बाहुबेल भंडार जय जय मारतंड मल्हार जय जय मारतंड मल्हार जय जय मारतंड मल्हार जय जय मारतंड मल्हार अरे ठाणकाचा देव ठाणका जावे भोळ्या भक्ताला प्रसन्न व्हावे ठणकाचा देव ठणका जावे भोळ्या भक्ताला प्रसन्न व्हावे ठाणकाचा देव ठाणका जावे भोळ्या भक्ताला प्रसन्न व्हावे ठणकाचा देव ठणका जावे भोळ्या भक्ताला प्रसन्न व्हावे ठाणकाचा देव ठाणका जावे भोळ्या भक्ताला प्रसन्न व्हावे ठणकाचा देव ठणका जावे भोळ्या भक्ताला प्रसन्न व्हावे ठाणकाचा देव ठाणका जावे भोळ्या भक्ताला प्रसन्न व्हावे ठणकाचा देव ठणका
तर आपण आता दर्शन करून पायथ्याला आलेलो आहे. खंडोबा देवस्थान मुळगाव येथील, जिथे प्रथम आपण देवीचं दर्शन घेतलं होतं मंदिराचं. हा जिथून आपण सुरुवात केली होती देवदर्शनासाठी. आणि आता आपण इथं देवदर्शन करून परत तिच्या मार्गाला निघालो आहे.